नमो बुद्धाय जय भीम. वर्षावास सत्रामध्ये या वर्षावास कालावधीमध्ये आषाढ पौर्णिमेपासून आपण सायंकाळच्या सत्रामध्ये एक प्रवचन मालिका धम्मप्रवचन मालिका सुरू करत आहोत, ज्याचा वेळ हा 7 ते 8चा असेल. आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकेल, परंतु रोज दैनिक आपण एक धम्मप्रवचन मालिका सुरुवात करत आहोत. बौद्ध धर्मामध्ये आषाढ पौर्णिमेला खूप जास्त महत्त्व आहे. त्याचं कारण असं आहे की सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर त्यांनी जी पहिली धम्मदेसना दिली होती सारनाथमध्ये, त्याला धम्मचक्र प्रवर्तन असं म्हटलं जातं. आणि या धम्मचक्र प्रवर्तनाच्या वेळेला तिथे जो काही संघ उपस्थित होता पंचवर्गीय भिक्खूंचा, बुद्धांनी दिलेल्या धम्मदेसनेला ऐकून कौंडिन्य नावाचे जे काही संन्यासी होते त्यांना अरहंतफल प्राप्त झालं होतं. आणि त्यावेळेला त्यांना हे पंचवर्गीय भिक्खूंना रिअलाईज झालं की खरंच सिद्धार्थ गौतम जे आमच्यासोबत होते यांना बुद्धत्व प्राप्त झालेलं आहे, यांना ज्ञान प्राप्त झालेलं आहे, यांना सत्य सापडलेलं आहे. आणि तिथून खऱ्या अर्थाने सत्य म्हणजेच धम्म हा जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठीचं पहिलं चक्र हे गतिमान करण्यात आलं. म्हणून तो दिवस जो होता तो आषाढ पौर्णिमेचा दिवस होता. या पौर्णिमेच्या अनुषंगाने उपासकांमध्ये काही गोष्टी अपेक्षित असतात. वर्षावास कालामध्ये पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे त्या काळामध्ये जो संघ होता, भिक्खू संघ होता, यांना चारिकेसाठी किंवा बाहेर जाण्यासाठी अडचणींना सामोरं जावं लागत होतं. आणि मग त्यावेळेला बुद्धांनी संघाला हे आदेशित केलं की वर्षावास काळामध्ये तुम्ही एकाच ठिकाणी राहून तुम्ही तुमचं ध्यान, अभ्यास आणि उपासकांना उपदेश हे देण्याचं काम त्यांनी त्यावेळेला करायचं आहे, संघाला सांगण्यात आलं होतं. आणि या काळामध्ये उपासकांनी काय केलं पाहिजे, तर उपासकांनी हे जो भिक्खू संघ आहे आपल्या विहारामध्ये त्यांना आमंत्रित केलं पाहिजे. त्यांच्यासाठी ज्या काही फॅसिलिटीज आहेत त्या उपासकांनी त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. यामध्ये विशेषतः अष्टपरिस्कार जे भिक्खूंसाठी आवश्यक आहे, त्यांना 8 प्रकारच्या वस्तूंचं दान हे उपासक देऊ शकतात. 4 जे उपासक आहे महिन्यामधले, पौर्णिमा, अमावस्या आणि दोन्ही अष्टमी, यामध्ये आपण अष्टशिलांचं पालन करून उपवास धारण केलं पाहिजे. आणि आपल्या स्वतःची धम्ममार्गावरती प्रगती होण्याच्या अनुषंगाने आपण हा जो वेळ आहे वर्षावासामधला हा आपण दिला पाहिजे आणि जास्तीत जास्त पुण्य अर्जित केलं पाहिजे. भिक्खू विहारामध्ये जर आलेले आहेत तर त्यांच्यासाठी धम्मदेसनेचं आयोजन तुम्ही तिथे विहारामध्ये करू शकता. ध्यानसत्राचं आयोजन तुम्ही तिथे करू शकता. एखादं लघु शिबिर तुम्ही तिथे आयोजित करू शकता. या सर्व गोष्टी या वर्षावास कालावधीमध्ये आपण करायला पाहिजे आणि त्या केल्या पाहिजे. उपासकांचा यामध्ये फायदा हा होतो की आपण अधिकाधिक आपले शील संवर करू शकतो, शिलांचं पालन करू शकतो. इतर दिवशी आपल्याला तेवढं अधिष्ठान घेऊन करण्यासाठी थोडंसं जड जात असेल तर वर्षावास कालावधीमध्ये आपण दृढ अधिष्ठान घेऊन आपण शिलांचं पालन करू शकतो. आपल्या पारमिता पुष्ट करण्यासाठी दानाची पारमिता असेल, शिलाची पारमिता असेल, ती आपण मजबूत करण्यासाठी या कालावधीमध्ये आपण आपल्या स्वतःसाठी काम करू शकतो.